आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। पंचगंगेची पातळी 41 फुटांवर शिरोळ तालुक्यातील 3 बंधारे पाण्याखाली। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। शनिवारी पंचगंगा नदीची पातळी 41 फुटांवर पोहोचली असून शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीतील तेरवाड व दुसरा बंधारा तसेच कृष्णा नदीवरील राजापूर बंधारा पाण्याखाली गेला आहे। कर्नाटक राज्याच्या दिशेने 28,125 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी साचली आहे। पाणी पातळी आणखी वाढल्यास ही जलपर्णी प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे। कृष्णा नदीची पातळी 14 फुटांवर पोहोचली आहे। कराड येथे 14 फूट 8 इंच, राजाराम बंधाऱ्यावर 11 फूट 10 इंच, आयर्नविन पुलावर 6 फूट, ताकारी येथे 11 फूट 2 इंच, बये येथे 4 फूट तर मिलवडी येथे 9 फूट पाणी नोंदवण्यात आले आहे। नदीपात्रातील सर्वच ठिकाणी पाणी पातळी वाढत असल्याने पाटबंधारे विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे। दरम्यान धरणातील पाणी साठ्यातही वाढ होत आहे। कोयना धरणात 18.19 टीएमसी, वारणा धरणात 12.50 टीएमसी तर अलमट्टी धरणात 20.689 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे। वारणा धरणातून 100 क्युसेक, अलमट्टी धरणातून 822 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून कोयना धरणातून अद्याप पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला नाही।